हिवाळ्यातील सर्वांना आवडणारी हिरवे तुरीचे दाणे घालून हरभऱ्याची भाजी आज आपण पाहणार आहोत। त्यासाठी 1 पाव हरभऱ्याची भाजी मी घेतली आहे। हरभऱ्याची भाजी निवडून घ्यावी, जाडसर दांड्या असल्या तर काढून टाकाव्यात। सोबतच 1 वाटी तुरीचे दाणे, 1 कांदा, ओला पातीचा कांदा, 8 ते 10 हिरवी मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता, लसूण, आले, जिरे आणि मेथी घेतली आहे। सुरुवातीला लसूण, आले, जिरे, हिरवी मिरची, थोडीशी कोथिंबीर मिक्सरमधून बारीक करून घेऊया। तर साहित्य बारीक कापून घेऊया। सोबतच 1 टीस्पून हळद, 1 टेबलस्पून धनेपूड, जिरेपूड आणि चवीनुसार मीठ घेतले आहे। तुरीचे दाणे छान भाजून घेऊया। तुम्ही ताव्यावर किंवा जाडसर पॅनमध्येही भाजू शकता। मध्यम आचेवर तुरीचे दाणे छान भाजले गेले आहे। भाजलेले तुरीचे दाणे थोडेसे पाणी घालून मिक्सरमधून जाडसर बारीक करून घ्यावेत। आता मध्यम आचेवर कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल घ्यावे। तेल तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी, जिरे, कढीपत्ता घालावे। तर कांदा घालून छान परतून घ्यावा। त्यानंतर ओला कांदा म्हणजेच कांद्याची हिरवी पात घालावी। त्यानंतर आले, लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट घालावी। सर्व साहित्य छान परतून घ्यावे। सर्व साहित्य छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये हळद, जिरेपूड, धनेपूड घालावी। मिक्सरमधून बारीक केलेले तुरीचे दाणे घालावे व छान तेलामध्ये परतून घ्यावे। चवीनुसार मीठ घालावे। नंतर हरभऱ्याची भाजी थोडी थोडी घालून चम्मचने फिरवून घ्यावी, जेणेकरून भाजी दाण्यांमध्ये व्यवस्थित मिक्स होईल।
भाजी कोवळी असल्याकारणाने मी झाकून नाही ठेवली आहे. जर भाजी जरड असेल तर 2 मिनिटासाठी झाकून ठेवावी. भाजी तुरीच्या दाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स झाली आहे. अशा प्रकारे तुरीचे दाणे घालून हरभऱ्याची भाजी 5 ते 7 मिनिटांत तयार होते आणि अतिशय रुचकर लागते. थोडी कोथिंबीर घालावी. त्यात काही दिवसांसाठीच मिळणारी ही भाजी सर्वांनी करून पाहावी.